नवनीत कावत जज झाले का? तुम्ही एसपीच्या भूमिकेत आहात, तुम्ही जज झाले का? त्यांच्यावर आरोप आहेत नाहीत, आरोपी आहेत नाहीत, कोर्टासमोर ठरेल ना. आम्ही म्हणतोय ना की या व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट आहे यामध्ये, त्याचे नातेवाईक म्हणतायत, गावकरी म्हणतायत. तुम्ही कोर्टाच्या भूमिकेत कधी बसून आला? 20 जून रोजी केस तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले यांची 2 व्यक्तींमधील वाद सोडवण्यासाठी गेल्यानंतर हत्या करण्यात आली होती. आज तब्बल 4था दिवस आहे तरी त्यांच्या पार्थिवावर जे आहे ते अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत. या ठिकाणी केस पोलीस स्टेशनच्या बाहेर त्यांचं पार्थिव जे आहे ते आणून ठेवलेलं आहे. आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके सर या ठिकाणी आले. सर, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. 4 दिवस झालेत हत्येला, आणखीनही अंत्यसंस्कार नाही. हे बघा, एकतर त्या मुलावरती जो अन्याय झालाय, एका कोळी समाजाच्या मुलाला होणारी हाणमार, हत्या त्याची करायची होती. ती होणारी हाणमार त्याला सोडवायला गेल्यानंतर सोडवणाऱ्याची जी हत्या झालेली आहे, हा मुळात त्या मुलावरती हा खूप मोठा, आता काय डेथ झाली त्याची, पण त्याचा मृत्यू झाल्यानंतर आज 3-4 दिवस झालं माझ्या माहितीप्रमाणे, 5वा दिवस आहे. तर या 4-5 दिवसामध्ये त्या मृतदेहाची सुद्धा, मेल्यानंतर सुद्धा त्या मुलाची विटंबना चालू आहे. म्हणजे मृत्यू होतानाही अन्याय झाला आहे आणि त्याच्या डेथ बॉडी बरोबरही अन्याय होतोय. आणि पोलीस प्रशासन ज्या गंभीरपणे या गोष्टीकडे पाहायला हवं, त्या गंभीरपणे हे या गोष्टीकडे पाहत नाही. निषेध व्यक्त करण्याच्या पलीकडची ही घटना आहे. विशेष करून आम्ही पोलीस डिपार्टमेंटवरती कधी आम्ही अशा पद्धतीचे आरोप करत नाही. जनतेचं संरक्षण करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटची या व्यवस्थेमध्ये भूमिका आहे, जबाबदारी आहे. पण तेच पोलीस डिपार्टमेंट त्यांची धाक आरोपीवर राहिली नाही. आणि आता पोलिसांबद्दल आमच्या मनामध्ये तिरस्काराची भावना आहे की 4-5 दिवस मृतदेह ताब्यात घेतला जात नाही. या लोकांचं म्हणणं काय आहे, नातेवाईकांचं म्हणणं काय आहे, आईवडिलांचं म्हणणं काय आहे, याच्यावरती पोलीस डिपार्टमेंट बेजबाबदारी पद्धतीनं वागतंय. आणि जोपर्यंत या गुन्ह्यामधील आरोपी, की त्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे, नातेवाईकांचं म्हणणं आहे, समाजातल्या अनेक मान्यवर मंडळींचं म्हणणं आहे की सौरभ बजरंग सोनवणे या व्यक्तीनं या गुन्हेगारांना पाठीशी घातलंय. हा गुन्हा घडण्याच्या अगोदर नंतर फोन केलेले आहेत आणि त्यांना इथून पळून जाण्यासाठी त्यांची गाडी काय MS-44 16 अशी काहीतरी, त्या सौरभ बजरंग सोनवणे या खासदार पुत्राचं नाव या सगळ्या लोक समुदायाकडून घेतलं जातं आहे. माझं पोलीस डिपार्टमेंटला सांगणं आहे की इथला PI काय त्या खासदारांचा हस्तक म्हणून काम करतोय का? आणि जर हस्तक म्हणून काम करत असेल, त्यांच्यासाठी काम करत असेल, तर मग जनतेचं काय? जोपर्यंत या सौरभ बजरंग सोनवणे याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, त्याला अटक होत नाही, तोपर्यंत इथून हलायचं नाही अशी भूमिका या नातेवाईकांची आहे आणि आंदोलन चालू राहील. इथं जी मागणी आहे त्या मागणीमध्ये नवनीत कावंत त्यांच्यासोबत कॉलवरून संवाद साधताना त्यांनी म्हटलं की सौरभ सोनवणे यांच्या विरोधातील कुठलाही पुरावा नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. असं कोण म्हणतंय? नवनीत कावंत. नवनीत कावत जज झाले का? तुम्ही एसपीच्या भूमिकेत आहात, तुम्ही जज झाले का? त्यांच्यावर आरोप आहेत नाहीत, आरोपी आहेत नाहीत, कोर्टासमोर ठरेल ना. आम्ही म्हणतोय ना की या व्यक्तीची इन्व्हॉल्वमेंट आहे यामध्ये, त्याचे नातेवाईक म्हणतायत, गावकरी म्हणतायत. तुम्ही कोर्टाच्या भूमिकेत कधी बसून आला? त्यामुळे कावत साहेब सुद्धा कुणाच्या हस्तक म्हणून काम करतायत का? मुख्यमंत्री महोदय, या माणसाला तुम्ही कुठल्या भूमिकेतून इथं पाठवलंय? चला आमच्यावरही गुन्हे दाखल करा, आम्हालाही आत टाका. हे काय चाललंय? त्यांच्यावर कुठला कोण एव्हिडन्स शोधणार? तुमचं काम आहे ना. या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांची देखील हत्या झाली. तर बीड जिल्ह्यातले जे आमदार असतील, सुरेश दस होते, प्रकाश सोळंके होते, त्यांनी प्रामुख्याने सभागृहामध्ये आवाज उठवताना पाहायला मिळाले होते. परंतु ही हत्या होऊन 4 दिवस झालेले आहेत, त्यांनी एक शब्द सुद्धा त्यावर. हे बघा, इथल्या लोकप्रतिनिधींनी, विशेष करून बीड जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी खरं तर अशा भूमिका घ्यायला हव्या होत्या. आरोपीला कुठली जात असत नाही, गुन्हेगाराला कुठली जात असत नाही, पण गुन्हा घडल्यानंतर ज्यांच्यावर अन्याय झालाय, जो जीवानिशी गेलाय, ज्याचे नातेवाईक
उघड्यावर आलेत त्यांच्या बाजूने जर प्रतिनिधी बोलणार नसतील तर दुर्दैव आहे या व्यवस्थेचं. त्यामुळं लोकप्रतिनिधींनी काय बोलावं काय बोलू नये, लोकप्रतिनिधी जर अशा ठिकाणी जर भूमिका घेत नसतील तर मला वाटतं लोकप्रतिनिधींना सुद्धा धडा शिकवायची गरज आहे असं मला वाटतं. धनंजय मुंडे यांनी देखील हा मुद्दा जो आहे तो सभागृहामध्ये मांडलेला आहे आणि यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की विलास घुलेला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी सरकारसोबत देखील मी 2 हात करायला तयार आहे. हे बघा, आम्ही रस्त्यावर थांबलेलो आहोत. हाऊसमधल्या लोकांनी हाऊसमध्ये भूमिका मांडावी. लोकप्रतिनिधींनी इथं जात पात न बघता, हा एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. एक नौजवान तरुण आहे ज्याची हत्या होती आणि त्याची चूक काय तर एका कोळी समाजाच्या मुलावरती हाणमार होती आणि त्याला सोडवायला जाणं, या व्यवस्थेत कोणीही माणूस इथून पुढे भांडणामध्ये सोडवायला जाणार नाही जर अशा घटना घडणार असतील तर. आणि कुणाला तरी हाणमार होते आणि ते भांडण सोडवणं हे जर जीवावर बेतणार असेल, एकतर इथलं पोलीस प्रशासन, इथली व्यवस्था निकोप पद्धतीने राहील किंवा गुंडावरती त्यांची काहीतरी भीती राहील असे वागत नाही, त्यांचा धाक त्या आरोपींच्या मनामध्ये नाही, तर समाजामधली माणसं कशी जातील पुढं. त्यामुळे बीड जिल्ह्यामधली परिस्थिती आलबेल आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही यात लक्ष घाला आणि इथले जे कोणी SP असतील, इथला PI उनवणे नावाचा कोणतरी PI आहे, स्वप्नील उनवणे पळून जातोय. डिपार्टमेंटवरती एवढी वाईट वेळ येते. अरे डिपार्टमेंट म्हटल्यानंतर इथला प्रत्येक माणूस महाराष्ट्रातला सॅल्यूट करतो आणि तुम्हाला पळून जावं लागतं का? तुम्ही कोणाचं हस्तक म्हणून काम करताय का? हे चुकीचं आहे एकदम. डिपार्टमेंटच्या कार्यपद्धतीला काळीमा फासणाऱ्या घटना अशा अधिकाऱ्यांच्या बाजूने होत आहेत. या PI स्वप्नील उनवणेचं डायरेक्ट सस्पेंड केलं पाहिजे. त्यांना नोकरीवरून डायरेक्ट लगेचच्या लगेच मुख्यमंत्री महोदयांनी सस्पेंड केलं पाहिजे. ही मागणी आम्ही आता इथून पुढे आम्ही धरत आहोत. सर, जी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली SP-नी त्याला सांगितलेलं पुरावा नाही, परंतु पुरावा नाही ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही सांगितले. हे आंदोलन कधीपर्यंत चालू राहणार? हे आंदोलन चालूच राहील. गेली 4-5 दिवस तुम्हाला काहीच गंभीरता किंवा काहीच ह्यामध्ये काही वाटलं नाही तुम्हाला. तुम्ही आजपर्यंत आला नाही. आज आलाय तुम्ही? आज नाही, 1 मिनिट थांबा. तुम्ही डिपार्टमेंटची जबाबदारी नाही. एका मृतदेहाबरोबर अशा पद्धतीनं हत्या झाली ती झालीच, पण परत तुम्ही आम्ही सगळेजण मिळून त्यांच्या त्या मृतदेहाबरोबर कशा पद्धतीनं वागतो आहोत, ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. एक मृतदेह घेऊन 4-5 दिवस वाट बघावी लागते, आंदोलन करावं लागतं. यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? नक्कीच आपण ज्यांचे संवाद साधला ते OBC आंदोलक लक्ष्मण हाके होते. यांनी सांगितल्याप्रमाणे विलास घुलेच्या प्रकरणामध्ये बजरंग सोनवणे यांच्या मुलाला देखील या ठिकाणी FIR मध्ये त्याचं नाव घेऊन आरोपी करण्यात यावं अशा देखील मागण्या घेऊन त्यांनी या ठिकाणी मागण्या केलेल्या. coverage.com मध्ये मी इथंच थांबतोय. धन्यवाद.